या ठिकाणी जो आपण ओमदादांना शब्द दिला होता की या तालुक्यातून जास्तीत जास्त लीड आपण त्या तालुक्यातून देऊ, त्या पद्धतीनं आपण सर्वांनी आजपर्यंतचा इतिहास मोडीत काढेल. जवळजवळ 55,000 आता लीड तुम्ही सर्वांनी दिलेला आहे, त्याबद्दल तुम्हा सर्व जनतेचा मी आधी आभार मानतो. कारण आता मला बोला म्हणले पण विधानसभेला आपल्याला शिल्लक ठेवायचंय. आता सगळं बोलून जमणार नाही कारण नदीच्या जवळ आहे. कारण निंबाळकरांना डवचणं एवढं सोपं नाही. डवचण बघितल्यावर काय झालं हे कळलंय आता त्यांना. त्याच्यामुळं आता आपल्याला आधी लागायचं त्यांनी काही काम नाही. त्यामुळं जी या तालुक्यात दहशत होती ती आता दहशत संपलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आदरणीय सोपल साहेब असतील, ओमदादा असतील, त्यांनी या तालुक्यात आजपर्यंत केलेलं काम आणि समोरच्या माणसांनी केलेलं काम याची तुलना करून या तालुक्यातील लोकांनी मतदान केलंय. आणि फार मोठी जबाबदारी आज या तालुक्यातील लोकांनी मताधिक्य देऊन आपल्या सर्वांवर टाकलेली आहे. त्यामुळे आपण उडवून जायचं नाही. आज आपल्याला 55,000 लीड मिळाला म्हणून आपण लगेच उडवून जायचं नाही. कारण हा टेम्पो विधानसभेपर्यंत आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. आणि हे करत असताना समोरून आपल्याला त्रासही होणार आहे. मी या ठिकाणी साहेबांना, ओमदादांना एवढीच विनंती करतो की त्रास काय आम्ही काय देत नाही, परंतु खोटे गुन्हे दाखल करण्याची जी पद्धत या तालुक्यात आहे ती बंद होण्यासाठी दादा आणि साहेबांनी स्वतः लक्ष घालून जे वायरा पोलीस स्टेशन असेल, पांगरी पोलीस स्टेशन असेल, तालुका पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणची बैठक लावून जे अधिकारी खोटे गुन्हे दाखल करतात त्याला प्रतिबंध लागला पाहिजे, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आज दादा तुमच्याकडे विनंती करायची आहे. आज या ठिकाणी चेन्नई सुरत ग्रीनफील्ड रस्ता गेलेला आहे. त्या संदर्भात या ठिकाणी बरेचसे शेतकरी आलेले आहेत आपल्याकडे मागण्या मांडण्यासाठी. त्या संदर्भात ते लेखी आपल्याला निवेदन देतील, ते आपण लोकसभेत मांडावे. कारण राज्य शासनाने जो कायदा केलाय त्या कायद्यामुळं ज्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळणार होता तो दुप्पट झालेला आहे. त्यामुळे त्या बाबतीत आपण शासन स्तरावर आवाज उठवून त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात एवढीच विनंती करतो. आणि जास्त काय बोलत नाही कारण आपल्याला पुढे बोलायचं नाही. त्यामुळं मी एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.